हाय फ्रेंड्स, तर माझ्या बहिणीची एंगेजमेंट फिक्स झाली आणि एंगेजमेंटसुद्धा लवकर 15 दिवसात असल्यामुळे आम्हाला लगेच शॉपिंग करायला जावं लागलं. मग आम्ही सगळ्यात पहिले सोनं घेतलं. त्यानंतर आम्ही माझ्या बहिणीची आणि आईची साडी घ्यायला सुरेश कलेक्शनमध्ये गेलो. तिथले कलेक्शन इतके सुंदर होते ना साड्यांचे, खूप काही. तिथं तर घागरेसुद्धा खूप छान होते, पण आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे आम्ही त्याच सेक्शनला फिरत होतो. हे बघा नवरी बाई कशी फिरते आहे. नंतर रात्री आल्यावर मग मी पॅकिंग चालू केली त्यांच्या शेरवानीची. ही पॅकिंग केल्यानंतर मी झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मला ही प्लेट पूर्ण करायची होती. तर हा टास्क मला खूप वेळ लागला, पण फायनली लुक खूप छान आलं याचं. त्यानंतर मी उरलेली पॅकिंग लगेच चालू केली. त्यानंतर हे सगळं पॅक केल्यानंतर मला खूप वेळाने आठवण आली की अरे आपण कंगवा ठेवायचा विसरलो, म्हणून मी पॅकिंग परत अनपॅक करून परत व्यवस्थित पॅक केलं सगळं. हे मी आदल्या दिवशी करून ठेवलेलं होतं, त्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही घेता आला मला. पण यात जे लागते मेन्सला सगळे प्रोडक्ट होते. त्यानंतर मला ही शेरवानीची पॅकिंग आवडली नव्हती रात्री केलेली, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गेले. गावातून ट्रे आणला आणि त्या ट्रेवर ठेवून नंतर परत पॅकिंग केले. त्यात पण तो पेपर पुरेना असा झाला त्या ट्रेला, त्यामुळे खूप चीड आली, पण ठीक आहे मी करून घेतलं. त्यानंतर मी हा ब्रॉच काढायचा प्रयत्न करत होते. ब्रॉचची चैन अटकलेली, ती चैन निघत नव्हती, तर मी हातात घेऊन त्याला व्यवस्थित हळूवारपणे काढले आणि लावलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रीताची मेहंदी झाली आणि मेहंदी काढताना खूप मजे चालू होते, कारण मेहंदी काढणारीसुद्धा माझी मैत्रीणच होती. नंतर माझ्या हातावरही माझ्या दुसऱ्या बहिणीने मेहंदी काढून दिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी सगळे जमलेले असल्यामुळे संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी पंगतमध्ये केलं. कढी खिचडी खाल्ली आणि खूप मजा केली. आणि रात्री लेट झालं असल्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठून एंगेजमेंटला सगळे रेडी होऊन तयार झाले.